आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने स्वागत करतो। आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती उपनगरामध्ये अंधेरीच्या राजाचं सातत्याने गेल्या 7 वर्षापासून आयोजन करीत आहे। यंदाचा आमचा हीरक महोत्सव आहे। आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने हा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही विविध गोष्टींचं भान ठेवतो। माझे सर्व सहकारी मंचावरील आपल्याला विस्ताराने सर्व गोष्टीचं या ठिकाणी आपल्याला माहिती देतील। आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती फक्त गणेशोत्सव नव्हे तर उत्सव समिती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यंदाचा आमचा नवरात्रोत्सव सुद्धा हे 6वे वर्ष आहे। दहीहंडी असेल, दिवाळीची पहाट असेल, शिवजयंती असेल, हे सर्व सण आम्ही या ठिकाणी साजरे करतो। आणि या सणामध्ये फक्त आझादनगरचेच नव्हे तर संपूर्ण अंधेरी पश्चिमचे लोक या आमच्या सणामध्ये सहभागी होतात आणि उत्सवाची शान वाढवतात। 1966 साली सुरू झालेला हा गणेशोत्सव अतिशय लहान प्रमाणात होता। खरं म्हणजे आझादनगर ही इंडस्ट्रियल कॉलनी आहे आणि या कॉलनीमधील सर्व कामगारांनी एकत्र येऊन प्रथम गोल्डन टोबॅकोची असतील, मग एक्सेलची असतील, स्पेशल स्टीलची असतील, अशा विविध कंपन्यांचे कामगार ह्या विभागात राहतात आणि त्यांनी ह्या कामगारांनी आणि त्यांच्या एम्प्लॉयरनी म्हणजे त्यांच्या मालकांनी या गणेशोत्सवाला खूप मदत केली आणि सुरुवात केली। प्रथम 5 दिवसाचा, मग 7 दिवसाचा, मग अनंत चतुर्दशीपर्यंत असा हा गणेशोत्सव साजरा केला जात होता। दिवसेदिवस माणसं वाढली, कार्यकर्ते वाढले आणि उत्सवाला एक वेगळं असं एक वळण मिळालं। अंधेरी पश्चिममधला हा पहिला गणेशोत्सव आणि त्यामुळे हे अंधेरीच्या राजाची विसर्जन जे आहे ते विसर्जन संपूर्ण अंधेरीमध्ये, त्यावेळेला आम्ही अंधेरी गाव म्हणायचो, त्या पूर्ण गावामधनं हे विसर्जन होतं। त्र्याहत्तर साली आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेला संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक कामगारांमध्ये असंतोष होता। भाववाढीची झळ पूर्ण जनतेला पोचत होती। अशा वेळेला आणि आमच्या ह्या कॉलनीमधील 2 कंपन्यांचे म्हणजे गोल्डन टोबॅको असेल, स्पेशल स्टील असेल, या दोन्ही इमारतींमध्ये, दोन्ही कंपन्यांमध्ये संप होता। त्यावेळेला लोकांनी देवापुढे साकडं घातलं, अंधेरीच्या राजापुढे, आणि सांगितलं की हे सगळं व्यवस्थित होऊन द्या। पुढल्या वर्षी आम्ही अनंत चतुर्दशी नव्हे तर आम्ही त्याला बाप्पाचं विसर्जन संकष्टीपर्यंत आम्ही वाढवू। आणि आपल्या सर्वांना ज्ञान असेल तर 74 साली भरपूर पाऊस पडला, हे सगळे संप वगैरे सगळे मिटले होते आणि आम्ही देवाकडे साकडं घातल्याप्रमाणे त्या वर्षीपासून आज तागायत या मूर्तीचं विसर्जन संकष्टी चतुर्थीला होतं। जरी संकष्टी चतुर्थीला आमचं विसर्जन होत असेल तरी आमची जी पूजेची मूर्ती आहे त्याचं विसर्जन आम्ही अनंत चतुर्दशीला करतो आणि नंतर मग 4 दिवसांनी संकष्टीला ह्या गणपतीचं आम्ही विसर्जन करतो। लाखो भाविक ह्याच्यामध्ये सामील होतात।
आणि अंधेरीच्या राजाचे आयोजन करत असताना आम्ही सर्व सामाजिक सुद्धा कार्याकडे आम्ही लक्ष ठेवत असतो. जसा कधी दुष्काळ पडला महाराष्ट्रात, देशात दुष्काळ पडला, काही अडीअडचण आली, काही संकटं आली, जसं मध्यंतरी करोना येऊन गेला, अशा वेळेला सरकारच्या सगळ्या सूचना आम्ही ज्या तंतोतंत त्याचं पालन केलं होतं. नुसतं पालन केलं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा आर्थिक हातभार सुद्धा आम्ही सरकारला आम्ही त्यावेळेला आमच्या मंडळाच्या वतीने केला, हातभार लावला. कोरोनामध्ये पहिलं डोनेशन जे असेल ते पर्यंत आमच्या अंधेरीच्या राजाकडनं गेलं. त्याला मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब होते. त्याच्या आधीसुद्धा ज्या वेळेला 2005ला ज्यावेळेला मुंबई शहरामध्ये पूर आला आणि त्यामध्ये नुकसान झालं, त्यावेळेलासुद्धा आमच्या अंधेरीचे राजाचे सर्व कार्यकर्ते त्यांनीसुद्धा त्यावेळेला त्या संकट समय मुंबईकरांची साथ दिली. डेकोरेशन करतानासुद्धा आम्ही प्रथा पाळतो की एखाद्या चांगल्या देवळाची नामांकित देवळाची आम्ही प्रतिकृती या ठिकाणी आम्ही उभी करण्याचा प्रयत्न करतो. पालीच्या गणपतीपासून बल्लाळेश्वरपासून आम्ही सुरुवात केली आहे ती आज साळंगपूरच्या कष्टभंजन हनुमानापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलो. आणि हे यंदाचं वर्ष हनुमानाचं विशेष असल्यामुळे आम्ही यावेळेला हनुमानाचं देवळाची निवड केली. आणि गेले अनेक वर्षापासून घरचा कार्यक्रम आहे, आपलं मंडळ आहे, अशा परीने भावना ठेवून या देखाव्याची रचना करणारे आमचे धर्मेश शाह दरवर्षी आमच्याबरोबर येतात, देवळाची निवड करतात. आता हे यंदाचं जे देऊळ आहे ते आम्ही 2 वर्षापासून बघून आलेलो आहोत. त्यांच्या परवानगीसुद्धा आम्ही घेतो. तर हे जे काही देखावा केलेलं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मला वाटतं धर्मेश शाहने आपल्याला दिली तर मला वाटतं जास्ती उचित ठरेल. मी हा माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतो. सभाला आल्याबद्दल खूप आणि मला सगळं माहीत असेल तसं सुवर्ण जयंतीमध्ये पण आम्ही अंधेरीच्या राजामध्ये अंबेधाम टेम्पल म्हणून आम्ही मंदिराची प्रतिकृती बनवली होती. ती पण भरपूर मोठी आणि भरपूर डिटेलिंगमध्ये होती आणि ती प्रतिकृती पण 5 ते 6 स्क्वेअर फीटमध्ये बनवली होती. त्या हिशोबाने हिरक महोत्सव आहे त्यामुळे आम्ही ह्या महोत्सवामध्ये 60व्या वर्षामध्ये कुठलं तरी व्यवस्थित मोठं मंदिर जे सगळ्या भक्तांना तिकडे जाता येत नाही त्यांना इकडे येऊन त्याची प्रतिकृतीची फिलिंग्स वगैरे भेटेल त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळे मंदिर आम्ही व्हिजिट करत होतो. आणि समिती वगैरे आम्ही बसतो आणि सगळे जे मंदिर आम्ही व्हिजिट करतो त्याची समीक्षा करतो. आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केला की हिरक महोत्सवमध्ये आम्ही सारंगपूरचं जे हनुमान मंदिर आहे ज्यामध्ये सगळ्यांची म्हणजे सारंगपूर मंदिर आणि आमचं अंधेरीच्या तिकडे पण सगळ्यांची मानता पुरी होते. आणि ह्यामध्ये पण नवसाद पवारला राजामध्ये पण तसं होतं. तर आम्ही हिरक महोत्सवामध्ये स्पष्टमध्ये हनुमान मंदिरच्या प्रतिकृती बनवण्याची प्रयत्न केलेली आहे. आता आमच्याकडे दुसऱ्या सार्वजनिक महोत्सवामध्ये जेवढी जागा असते त्यापेक्षा बरीचशी मोठी जागा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे परिसर पण मोठा आहे आणि आतमध्ये जी व्यवस्था आहे ते पण मोठी आहे. तर यावर्षी आम्ही 5 ते 5.5 स्क्वेअर फीटच्या मंदिरचा परिसर बनवलेला आहे. आणि नेहमी आम्ही काय करतो जे मंदिरची आम्ही व्हिजिट करतो त्याची प्रतिकृती आणि त्याची प्रतिकृतीची जे डिटेलिंग असते ते इंडोरमध्ये कसं काय सेट करता येतं त्याची आम्ही प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी कष्टभंजन हनुमानमध्ये मी कोणी बघितलं असेल किंवा यूट्यूबवर बघितलं असेल तर आतमधला परिसर हुबहू आम्ही तिकडे बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यामध्ये कष्टभंजन हनुमानजीमध्ये वृंदन मंदिर जे आहे त्यामध्ये एक मोठा हनुमानजीचा स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. ते 3 वर्षापूर्वी आला होता.
त्या आम्ही समितीमध्ये बसतो आणि त्याची USP म्हणून हनुमानची जी प्रतिकृती आहे ती आम्ही 32 फुटाची इकडे बनवलेली आहे आणि पूर्ण परिसरमध्ये जेवढी मटेरियल वगैरे आम्ही वापरतो ते सगळं FRP आणि स्टील असतं. त्यामुळे पर्यावरणात लक्षात घेऊन सगळी वस्तू आम्ही रियूज रिपीटेडली करतो आणि हे पर्यावरणामध्ये आम्ही हेच लक्ष देतो. थर्मोकोलचा युजेस किंवा दुसरं कुठलंही युजेस जे आम्ही पर्यावरणाला जे हानी होतं तसे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही वापरत नाही. आता हे परिसरमध्ये आम्ही जेव्हा जसं सांगितलं 2 वर्षापूर्वी आम्ही व्हिजिट केलं होतं. व्हिजिट केल्यानंतर आमचे पूर्ण टीम असते, फॅब्रिकेटर असतात, डिझाईनर असतात, सगळं बसतं आणि वेगवेगळे 2 ते 3 ऑप्शन वगैरे बनवतो आणि त्यानंतर आम्ही समिती बरोबर बसतो आणि एक फायनल लेआउट फायनल करतो आणि त्या हिशोबाने सगळे पीसेस वगैरे डिटेलिंग करून पूर्ण रेडी करतो आणि ते गोल्ड करून नंतर त्याची मातीने आम्ही मोल्ड बनवतो आणि त्यानंतर मोल्ड बनवून त्यानंतर एका आम्ही स्ट्रक्चर वगैरे बनवतो. आता ह्या वर्षी पण आम्ही 5,000 फूटचं मोठं मंदिर सहारनपूरच्या आम्ही प्रतिकृती बनवली आहे. त्यामध्ये झुमरही ठेवलेलं आहे आणि USP मध्ये जे गणपती बाप्पा आमचे आहेत त्याची जे पाठमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बघितलं तर ते गोल्डन फ्रेम आहे. ते म्हणजे जे सहारनपूरमध्ये अत्यंत प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे ते सेम हुबहू आम्ही इकडे पण बनवली आहे. तर जेव्हा आम्ही अनावरण करू ते तुम्ही बघा आणि तुम्हाला पण छान लागणार आणि प्रत्येक सुंदर बनवलेली आहे तसं आहे. आणि त्यानंतर मी साहेबांना देतो म्हणजे अजून समितीबद्दल वेगवेगळे विचार वगैरे ते तुमच्यासमोर ठेवले. देखाव्यासंबंधी आणि इतर अनेक गोष्टी जशी आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं इथे कुठेही वापर करत नाही, पर्यावरणाची काळजी घेतो. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या पोलीस खात्याच्या आमच्या सूचना आहेत त्याचप्रमाणे इतर व्यवस्था ज्या आहेत आमची त्या व्यवस्थेसंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक राणे हे देतील. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हे 60वं वर्ष आहे आपलं मंडळाचं, तर गेली 6 महिने आम्ही आमचे जे मार्गदर्शक आहेत त्याच्या अंडर मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला मंगळवारी मीटिंग घेऊन 60वं वर्ष कशा रीतीने जे भाविक येतात त्यांची सुरक्षा काय करावी याबद्दल त्यांच्या गायडन्सने आम्ही आयोजन यावेळी केलेलं आहे. यावेळी जो परिसर आहे मंडप आहे त्यामध्ये 40 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर अग्निशामक म्हणजे आग वगैरे आली तर त्यासाठी 32 अग्निशामक सिलेंडर आम्ही मंडपात त्याचप्रमाणे परिसरामध्ये आपण ठेवलेले आहोत. त्यानंतर मंडपामध्ये त्यानंतर VIP गेट आणि भाविकांची लाईन यामध्ये काही झाले तर प्रत्येक व्हॉलंटियरला आम्ही 20 वॉकी टॉकी देण्यात आलेली आहे, जेणेकरून प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहील आणि काय झालं तर तिकडे मग वॉकी टॉकी ज्याला मेसेज मिळेल ते तिकडे जातील. त्याचप्रमाणे आम्हाला दरवर्षी आंबोली पोलीस स्टेशन असेल, DN नगर पोलीस स्टेशन असेल, वर्सोवा पोलीस स्टेशन असेल यांचं चांगलं सहकार्य मिळतं. त्यांच्यासाठी आम्ही इथे आमच्या मंडळाच्या मैदानाच्या बाहेर बूथ बांधतो आणि यावर्षी त्याची सोय केलेली आहे. जे भाविक येतात आणि पावसाळा असल्यामुळे जे भाविक येतात त्यांच्यासाठी आम्ही रांगेसाठी शेडही बांधलेली आहे, जेणेकरून त्यांना पावसाचा त्रास होणार नाही. त्यानंतर आमचे जे एक VIP गेट, त्यानंतर जे जनरल पब्लिक असते त्यांचा एक गेट, असे 3 गेट आहेत. तर 3 गेटला आमचे मेटल डोअर डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला चेकिंग करण्याकरता 4 हँड मेटल डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहे. आणि पूर्णपणे आम्ही भक्तांची सुरक्षा कशी होईल याकडे लक्ष देऊन आम्ही काम करतो. आमचे स्वतःचे 250 ते 300 व्हॉलंटियर आहेत. त्यानंतर पोलिसांची मदत असते आणि हे सर्व करत असताना
आम्ही भक्तांची ही काळजी म्हणजे त्यांना पाण्याची सोय करणे म्हणजे लाईनीमध्ये वगैरे तेही आम्ही करतो. आणि दुसरं सांगायचं झालं तर FSI म्हणजे सुरक्षा सेफ्टी अशी एक महाराष्ट्रामध्ये कमिटी आहे, ऑर्गनायझेशन आहे. तर गेली 15 वर्ष ते जे मंडळ रजिस्टर आहेत त्यांच्याकडे फॉर्म भरतात, त्यांचं ऑडिट करतात आणि त्यामधून ते एक मंडळ सिलेक्ट करतात. तर गेली 10 वर्षे आम्ही त्यांचं पहिलं किंवा दुसरं प्राइज आम्ही कंटिन्यू घेतो आहोत. आणि ते ज्या सूचना करतात म्हणजे त्यामध्ये सगळे म्हणजे जे येतात तिथे ऑडिट करायला, त्यामध्ये पोलीस आहेत, तज्ञ असतात, ते आम्हाला मार्गदर्शन करतात की हे असं झालं पाहिजे, हे पाहिजे. त्यांनी पॉईंट सांगितलेला की असेंब्ली पॉईंट पाहिजे, म्हणजे काही झालं तर लोकांनी कुठे जमायचं त्यासाठी तुम्ही एक असेंब्ली पॉईंट ठेवला पाहिजे. तर असे काही त्यांच्या सूचना असतात ते आम्ही दरवर्षी पाहतो आणि त्यामुळे दरवर्षी आम्हाला फर्स्ट प्राइज मिळतं. आणि याही वरती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे जे काही त्यांनी आम्हाला गायडन्स केलं होतं ते आम्ही ते आटोकाट प्रयत्न केलेला आहे करायचं. आणि भाविकांची भक्तांची सुरक्षा हे पहिलं आम्ही त्याच्यावर लक्ष देतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या पद्धतीने भाविकांची सोय केलेली आहे. की यंदा सरकारने महागणेशोत्सव म्हणून या उत्सवाची एक वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा महागणेशोत्सव जो महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून साजरा होणार आहे त्यात आमच्या मंडळाचा सुद्धा सहभाग आहे. या मंडळाच्या वतीने जी सरकारने करोडो रुपयाची मदत या गणेश किंवा खर्च या गणेशोत्सवात करणार आहे, जसं दहीगावकर जे आपले समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक मागणी केली आहे, अशी अनेक छोटी मोठी मंडळं आहेत. त्या मंडळांना राज्य सरकारने महागणेशोत्सव म्हणून साजरा करत असताना मदत करावी. कारण अनेक लहान मोठी मंडळांना पैशाची आर्थिक चणचण यायला बसते. तर त्यांनी मागणी केली आहे की अशा मंडळांना मदत करावी. आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीसुद्धा अशा लहान मोठ्या मंडळांना मदत करण्यासाठी म्हणून सरकारने मदत करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला सर्व सुरक्षता आम्ही कशी काळजी घेतो यासंबंधी माहिती दिली. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही भक्तांची काळजी घेतो, आमच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतो. आणि यासंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे जे सेक्रेटरी आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व बाबीवरचं विवेचन आपल्यासमोर ठेवावं. नमस्कार. आपण दरवर्षी एकदा आमच्या गणपतीला मान देऊन आम्हाला गणपती कव्हर करता त्याबद्दल आपण दरवर्षी आपल्या गणपतीला 17 वर्ष आहे. त्यामध्ये आम्ही 90% आमच्या जनरेशनने हा गणपती दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही घेतला गणपती मंडळात. त्यापासून आम्ही आजपर्यंत 34 झाले. काय जसं आहे दादांचं ते इम्प्रुव्हमेंट कमिटी आणि स्टँडिंग कमिटी ह्या दोघांवर राहिल्यामुळे त्यांच्याकडे आणि जे प्लॅनिंग आहे ते त्याच्याबद्दल त्यांना मोबाईल पण लावतं तेव्हा वेळेस पण आणि आताही आहे. तर त्यांचा नुसता मला आमच्या जे विमा पण त्याच्यावर तुम्हाला सांगतो की जे ग्राउंड जे आता आम्हाला मिळालेलं आहे आपल्याकडे एवढं 10 मैदान आहे. ह्या मैदानाचं रिझर्वेशन वेगळं होतं, एक स्कोर रिझर्वेशन आणि असं होतं. त्यामध्ये आपण ते आजी म्हणजे ग्राउंड करून घेतलं. त्याच्यामुळे दादांचा फडसाहेबांचा मोठासा वाटा आहे. त्यावेळेस आपल्याला ताब्यात आल्यामुळे आपण सगळा हा जो गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे किंवा आमची फुटबॉल अकॅडमी आहे, तिथं सगळे कार्यक्रम आहेत ते आम्ही घेऊ शकतो, मुलं घेऊ शकतात. त्यामध्ये आयमॅक्स लावल्याची लाईटमध्ये पण रात्री मुलं
छोटी मोठी मुलं वेकेशनमध्ये खेळत असतात रात्रीची पण. अशामुळे आपल्याला हा मैदानाचा हा मोठा परिश्रम मिळाल्यामुळे पण आमच्या एक मंडळाला त्याचा मोठेपण मिळालेलं आहे. आपण आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे आमच्या सुरक्षा व्यवस्था वगैरे आहे, CCTV कॅमेरे आहेत, आम्हाला फायर ब्रिगेड फायटिंगचं जो आम्हाला प्रथम पारितोषिक किंवा सेकंड पारितोषिक मिळतं, त्याच्यामुळे ही गोष्ट झाली. पण त्याच्याबरोबर आम्ही सगळा इन्शुरन्स सगळा केलेला आहे ह्या मंडपाचा, भाविकांचा. आपला जो सोन्याचा मुकुट आहे, हा सोन्याचा मुकुट जवळजवळ 2.5 किलोचं छत्र आहे, 15 किलोचं मंदिर म्हणून बनवलेलं आहे 7 किलोचा. असे सगळे आपण जे जो असा इन्शुर कव्हर केला आहे तो 11.68 लाख 11.68 lakhs 81,000चा आपण कव्हर केलेला आहे. यामध्ये आपले भाविक सुद्धा आहेत. उद्या भाविकांना कुठे काय डॅमेज झाले त्यामुळे मिरवणूक आहे आपली विसर्जन मिरवणूक ही फार 28 तासाची आपली इथे भव्य मिरवणूक. त्यामध्ये भरपूर क्राऊड असतो. कोणाला कुठे काय डॅमेज झालं तर त्यांना आपण कव्हर केलेलं आहे. कार्यकर्त्यांना आपण काही झालं त्याच्या सेफ्टीसाठी त्यांचाही त्यांना कव्हर केलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी जसं भूकंप आहे हे कसं 2005 साली जे मोठा पूर आला मुंबईला त्यावेळेस आम्ही तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. मुलं हे सगळं पाण्याने त्यापासून फार नुकसान झालं. मंडळाचं सगळ्यात मंडळ मुंबईचं नुकसान झालं त्यामध्ये. त्यापासून आम्ही हा सुरुवात केलेला आहे इन्शुरन्स करायला सगळ्यांचा. आणि मग ह्या एक गोष्टीमध्ये सगळं आमच्या ज्या मंडपाच्या बाजूच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे जशी ही आमचं जिम आहे मंडळाची, हा बँक्वेट हॉल आहे, त्यालाही आम्ही स्ट्रक्चरल आम्ही याचं पण इन्शुरन्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळं एक उत्कृष्ट मंडळ किंवा एक जबाबदार मंडळ म्हणून कसं आपण घ्यायला पाहिजे किंवा कोणाला सगळ्यांना कसं मेसेज दिला पाहिजे. तर हा एक मेसेज पण अशाने आमच्याकडनं एक मंडळाचं उत्कृष्ट मंडळ जे आम्हाला नेहमी पारितोषिक मिळतं त्याच्यात ह्याचा पण मोठा सहभाग असतो. त्याप्रमाणे तुम्हाला एक सांगावं एक वाटतं हे आमचं 60वा डायमंड जुबली हीरक महोत्सव होतं. यानिमित्त आपण एक अंधेरीचा राजा जसं हे आपण तुम्हाला दाखवलं ते लोगो बनवलं स्पेशल. ही कल्पना आली फणसे साहेबांनी दादांकडनं आली कल्पना आली ती एवढी हाईट झाली की त्याचं फारच. त्यासाठी आपण एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये सगळे म्हणजे देशभरातनं जगभरातनं 400 स्पर्धकांनी भाग घेतला. ह्या स्पर्धकांमध्ये आपण त्यांना काही शब्द वर्ड्स दिले पाहिजे. हे पाहिजे आम्हाला 60 हा अंधेरीचा राजा हे पाहिजे संस्थापना ही गोष्ट पाहिजे. आणि मग त्यांना तो विषय दिला आणि आम्ही 1 महिना सगळ्यांना टाइम दिला होता. त्या सगळ्यांना आपण वेबसाईट आमच्या साईटवर त्यांना टाकायला झालं. आणि ह्याच्यासाठी आपण सिलेक्शन आम्ही कोणी मंडळातल्या एकही माणसाने इतकी सुद्धा त्याच्यामध्ये एक पण तसं पण आम्ही इंटरफेअर केला. ह्याच्यासाठी आपण जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे त्याचे ते स्टुडंट जे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आता तिथे प्रोफेसर पण राहिलेले आहेत आणि आता त्यांचा प्रोफेशनल त्यांचा बिझनेस कोर्स आहे त्यांना आपण त्याच्यासाठी निरीक्षक म्हणून म्हणजे त्यांनी हे सिलेक्ट करायचा हा लोगो. आणि ह्या लोगो त्यांनी त्या ह्याच्यामधला हा जो तुम्हाला त्याचे दिसतोय छोट्या प्रमाणात आहे त्याचा मोठं पण शिकत होतं तर ते दिसलेले आपल्याला आपण बनवलेलं आहे. मेहनत घेतली त्याला आणि जर फर्स्ट प्राइज त्याला मिळालं त्याचा रोड म्हणून नाव आहे आणि जे प्रोफेसर सिलेक्शन आहे त्यांचं सुरवे म्हणून नाव आहे. दुसरं अजून एक वेगळं म्हणजे आपण 50व्या वर्षी पण गेलो होतो. पोस्टाचं ऑफिशियल लाईफ पोस्टाचं तिकीट असतं ते आपण 50व्या वर्षी बनवले. ह्या वर्षी आपण बनवले तर पोस्टाचं ऑफिशियल हे पोस्टाचा जो त्यांचा लोगो आहे तो त्याच्यावर आपला आपण हा लोगो घेतला आपला 60व्या वर्षाचा. आणि तुम्ही पोस्टाने ते पोस्ट करू शकता ऑफिशियल असं आपण पोस्ट स्टॅम्प बनवलेला आहे. त्याचं आपण ओपनिंग गणपतीमध्ये करू पहिल्या दिवशी. असे तिकीट आहे 5 रुपयाचे आणि ते फक्त आम्ही घेतलेले आहेत त्या बनवून तेवढ्या. तुम्ही तिकडे गेला तर तुम्हाला ते मिळणार नाही त्यांच्याकडे ते त्यांना ते तुमचे पोस्टाचे मिळेल ते आमच्याकडे मिळणार. म्हणजे आम्ही थोडं पत्रकारांना थोडं देऊ तुम्ही 2 स्टॅम्प देऊ द्यायचे ते तुम्हाला आठवण राहील. मग तो विमा असो भक्तांचा विमा सगळ्यांचा विमा
सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांनी दिलेल्या आम्हाला ज्या सूचना आहेत त्या सूचना मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टीसाठी आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्रावरती देशावरती संकट येतं आपल्याला आठवत असेल की मराठवाड्यामध्ये मोठा भूकंप ज्यावेळेला झाला असा गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दशीचा आजचा दिवस होता. त्यावेळेला सुद्धा आमच्या मंडळाने जी मिरवणूक आमची नेहमी वाजत गाजत व्हायची होते ती आम्ही त्यावेळेला कमी केली. तिचे शांतपणे आम्ही मिरवणूक काढली आणि त्याच वेळेला जी काय मदत करता येईल ती मदत करण्याचा आमच्या सगळ्या मंडळाने त्यावेळेला पुढाकार घेतला आणि आमच्याबरोबर आमच्या अंधेरी विभागातल्या सगळ्या मंडळांनी त्यात आम्हाला सहकार्य केलं होतं. अशा अनेक गोष्टीसाठी आम्ही शुभारंभ केलेला आहे. अनेक प्रथा आझादनगर उत्सव समितीच्या या अंधेरीच्या राजाच्या कडनं सुरुवात झाली आहे आणि त्यासंबंधी माहिती देण्यासाठी मी आमचे मंडळाचे खजिनदार त्याचप्रमाणे या विभागाचे आमचे शाखा प्रमुख सुबोध चिटणीस यांना मी पुढील माहिती देण्याची विनंती करतो. सार्वजनिक उत्सव समिती नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हे आमचं मंडळ आहे आणि ह्या मंडळाने ड्रेस कोड हा एक अतिशय 2012 साली गंभीर विषय होता. सर्व शासनाकडून पोलिसांकडनं बऱ्याच प्रमाणावर आमच्या मंडळावर दबाव आला होता. आमचे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी एक अशी घटना महिलांबाबत घडली होती. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की आपण एक ड्रेस कोड लागू करावा आणि 12 वर्षाच्या खालील मुलांसाठी ड्रेस कोड लागू नाही आहे. 12 वर्षावरील जे मुलं किंवा मुली या सर्वांसाठी म्हणजे कॉमन ड्रेस कोड लागू केलेला आहे. असं काही महिलांसाठीच नाही आहे किंवा पुरुषांसाठी नाही आहे. पण हा ड्रेस कोड लागू केला. हाफ पॅन्ट, छोटे स्लीवलेस ब्लाऊज किंवा लहान कपडे परिधान करून आलेल्या आमच्या भक्तांना आम्ही विनंती करतो की तुम्ही दर्शन घ्या, परंतु त्या दर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी लुंगी ठेवलेली आहे, शॉल ठेवलेली आहे. त्या शॉल तुम्ही वापरा व त्यानंतर परत मंडळाकडे द्या, जेणेकरून दुसऱ्या पण जे भक्त येतील लहान कपडे घालून त्यांना दर्शन घेता येईल. तर या दर्शनासाठी कोणालाही वंचित ठेवलं जात नाही. कारण की आपण पाहिलं असेल व्हॅटिकन सिटी सारख्या मोठ्या जे आज पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असं चर्च आहे त्या ठिकाणी देखील हा ड्रेस कोड लागू आहे. त्याप्रमाणे आम्ही या 2012 म्हणजे 13 वर्ष हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. सर्वप्रथम आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती नवसाला पावणारा अंधेरीचा राजा येथे हा ड्रेस कोड लागू केला. परंतु आता माझ्या मते जवळजवळ सर्वच मोठ्या मंदिरांमध्ये अगदी श्री संस्थान असो, सिद्धिविनायक मंदिर असो, अशी सर्व मंदिरांमध्ये महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. आणि या ड्रेस कोडमुळे अनेक ठिकाणी जे काही लोकांना त्रास सहन करत लागत होता किंवा भांडणं वगैरे होत होती तर ती सर्व टाळली जातात. हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळे आता शासनाने देखील माझ्या मते कोणत्याही प्रकारचं अडचण आणली नाही आहे. आणि अशा प्रकारे आमच्या मंडळाने 12 वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि आज 12 ते 13 वर्षापूर्वी आणि आज हा ड्रेस कोड संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानामध्ये लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आमची जी आता अंधेरीच्या राजाची मूर्तीची स्थापना जी आहे ती 27 ऑगस्टला 2025 रोजी आहे. सकाळी 11:30 वाजता पूजेस प्रारंभ होईल. 12 वाजेपर्यंत पूजा पूर्ण होऊन आरती 12:30 होईल आणि 1:30च्या दरम्यान सर्व भक्तांसाठी हे मंदिर 24 तास सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी व सर्वांनी या गणेशाचा अंधेरीच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे विनंती. जी मूर्ती असते ती मूर्ती कायम तशीच राहील
ती पुढे सुद्धा आमची जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तीच मूर्ती पुढे वापरतील. त्याचा साचा आम्ही आमच्याकडे ज्या वेळेला मूर्तिकार मूर्ती बनवतात साचा आम्ही पुन्हा आमच्याकडे आणतो. त्यामुळे आमची ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये आम्ही कोणताही बदलाव करत नाही. आणि आमचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की आम्ही कोणाची कॉम्पिटिशन करत नाही. म्हणजे गणपतीच्या बाबतीमध्ये आमची कॉम्पिटिशन नसते. आम्ही की बाबा काय आपण ते करतात म्हणून आपणही करावं अशी काही आमची कधी भावना नसते. पण आपण मुंबई शहरासाठी भाविकांना एक काहीतरी वेगळं द्यावं या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालं आहे. आणि आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील या आमच्या मंडळाच्या उत्सवानिमित्त तर आपण विचारू शकतो. कसं आहे की आमच्या मंडळाकडे ही मूर्ती देणगी रूपी देण्यासाठी म्हणून अनेक भक्तांनी आमच्याकडे विचारणा केली आणि त्यामध्ये सामान्य व्यक्तीपासून असामान्य व्यक्तीसुद्धा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, मागणी करत होते. पण आम्ही शेवटी निर्णय घेतला की आझादनगरमध्ये राहणारे जे कोण व्यक्ती असतील त्या लोकांची एक यादी काढली आणि चिठ्ठी टाकली आणि याच्यामध्ये 101 वर्ष पर्यंत म्हणजे आज 60वं वर्ष आहे 101 वर्षापर्यंतचं बुकिंग मूर्तीचं झालेलं आहे. तर आपण त्याची नोंद घेऊ. जे विसर्जन समितीचे जे लोक आहेत मानवी गल्ली मंडळ आहे त्यांच्याशी आम्ही 1-2 महिन्यापूर्वी बैठक घेतली. त्याला सूचना केल्या की लहान लहान मुलं विसर्जनासाठी त्यांचे जातात वरती आणि मग बोटीवरती ऑफलोड होतात म्हणजे एका बाजूला जातात. हे सगळं निरीक्षण आम्ही केलं, पोलिसांनी केलं आणि त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की यावेळेला बोटीवर जाणाऱ्यांची यादी पोलिसांकडे द्यावी आणि तेवढीच माणसं त्या बोटीवर जातील. आणि याच्या पलीकडे आम्ही जाऊन सांगतो की आमच्या आझादनगर उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्यांना सांगितलं की वर्सोवामध्ये एकदा मूर्ती पोचली आणि मांडवी गल्लीच्या त्या हातीत गेली की त्यांच्या हातात सुपूर्द करून त्यांची विसर्जनाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि आमचा एकही कार्यकर्ता त्या बोटीत जाणार नाही असं यावेळेला आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. मुलांसाठी शिष्यवृत्त्या सुरू करणार आहात किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी काही देणार आहात आपण असं काही करणार आहात? हिरक महोत्सव आहे तर म्हणजे आमची खूप इच्छा आहे हे सगळं करण्याची आणि आम्ही करतो सुद्धा. मगाशी बोलताना राहून गेलं की आम्ही मुलं समारंभ सुद्धा विद्यार्थ्यांना करतो. आमच्या वसाहतीमधील मुलांना त्यांच्या गुणांना उत्तेजन मिळावं म्हणून त्यांच्या सातत्याने स्पर्धा घेतो. आम्ही जे काही साहित्य आमच्याकडे डोनेशन म्हणून घेतो. आता आमच्याकडे तुला आहे त्या तुलामध्ये काही लोक वह्या देतात म्हणजे शालेय ज्या वस्तू देतात किंवा अजून कपडे देतात त्या वस्तू आम्ही गरीब मुलांकडे आम्ही पोचवतो. जे आदिवासी विभाग आहेत वाडा आणि त्या जवळच्या भागामध्ये तेथे आम्ही जातो. तिकडे जाऊन आम्ही वाटप करतो त्यांना काय लागेल ती. आणि हा जो हॉल आहे हा हॉल आमचं उद्दिष्ट एवढंच होतं की गरिबांना म्हणजे हॉल मिळणं फार मुश्किल झालं आहे. एक छोट्या कुटुंबाला गरीब कुटुंबाला या ठिकाणी लग्न समारंभ आणि करता यावं म्हणून हा अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही त्यांना देतो. आणि जर समजा कधी एखादी आता समजा ब्रह्मकुमारी वगैरे अशा काही संस्था आहेत त्यांना काही करायचं असेल काहीतरी योगा असेल इतर काही गोष्टी असतील तर त्यांना आम्ही हा हॉल मोफत उपलब्ध करून देतो. त्यामुळे तिथेही सेवा होते आणि एखाद्या कुटुंबाची खरोखरच परिस्थिती गंभीर असते आणि त्यांना भाडं परवडत नसेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व विचार करतो, निर्णय घेतो आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. यंदाचं हिरक महोत्सव आपण चांगलं म्हणालात की त्यासाठी आणि यावेळेला आम्ही सरकारकडे परवानगी मागितली आहे धर्मादाय आयुक्तांकडे की आम्हाला शिक्षण
कुणासाठी वेगळा निधी उभं करण्याची परवानगी द्यावी. का होतं की IT चा नियम असा आहे की तुम्ही जेवढे जमा करता ते 85% तुम्ही खर्च करायचे, त्याचा तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. मग त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही त्याला ते विनंती करतो की आम्ही पैसे आमच्यासाठी नाही ठेवत आहे. पुढे या गणेशोत्सव सातत्याने चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून तो आम्ही निधी ठेवतो. जसं आधी 50व्या वर्षी आम्ही निर्णय घेतला की 60व्या वर्षासाठी आपण एक निधी जमा करायचा. यंदाच्या वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की 75 वर्षासाठी आपण निधी जमा करायचा. कारण दिवसेंदिवस वर्गणी हा जो प्रकार आहे हा बंद. आम्ही वर्गणीसाठी सहसा कोणाकडे जात नाही, कॉलनीमध्ये जातो. तर त्यामुळे ते पैसे राहावे, त्याचं व्याज मिळेल आणि त्याच्यामध्ये आपला गणेशोत्सव होईल अशा पद्धतीने आमची एक दूरदृष्टीपणाची आम्ही भूमिका ठेवलेली आहे. म्हणून मी मध्ये मगाशी बोललो की अनेक मंडळं बंद होण्याच्या मार्गावरती आहे आणि जी मदत आता जी 44 कोटी मला वाटतं खर्च करत आहे त्यावेळेला, आकडा चुकीचा असेल तर माझी माहितीप्रमाणे सरकार करत आहे. तर अशा वेळेला छोट्या मंडळांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे. खर्च खूप वाढला आहे, देखावा असेल, मंडप असेल, खूप इतरही गोष्टी आहेत आणि भाविक जे आहे ते भाविकांची संख्या वाढते आहे, पण आर्थिक जो भार आहे तो उभारण्याची ताकद मंडळांकडे नाही आहे. तर आमचा विचार आहे, आम्ही तर सरकारकडे किंवा महापालिकेकडे मागणी केली होती की आम्हाला एक समोर एक हॉल होता तो आम्हाला त्या म्हणजे डायलिसिससारखी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला करता येईल आणि म्हणून आम्ही मागणी केली, पण ती मागणी आमची मान्य झाली नाही. पण अशी एखादी जागा जर आम्हाला मिळाली तर नक्की डायलिसिस किंवा मेडिकल लोकांना मदत करण्यासाठी हल्ली फिजिओथेरपी आणि अशा गोष्टीसाठी हॉल लागतो. तर आम्ही इथे ते देऊ, पण अजून अशी जर जागा मिळाली तर आम्ही योग्य ती किंमत भरून हा मेडिकल संबंधीचा कार्यक्रम घ्यायला आमची तयारी आहे. तर एक सुरक्षाचा एक विषय होता, आपले जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना आपण अग्निशमन दलाचे प्रशिक्षण हे त्यांना दिलेलं आहे का? ऍक्च्युली आमच्या मंडळामध्ये प्रत्येक जण एक एक डिपार्टमेंट टीम आहे. नागरिक जे आहे ते आमचा एक नागरिक आहे, रहिवासी आहे, तो स्वतः अग्निशमन दलामध्ये आहे. त्यानंतर रिलायन्समध्ये विवेक सावे म्हणून आहेत, त्यांनी फायर फायटिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर आमचे जे व्हॉलंटियर आहे ते गणेशोत्सवाच्या 2-3 दिवस अगोदर आम्ही त्यांना म्हणजे प्रशिक्षित देतो की कशा पद्धतीने ते इक्विपमेंट वापरलं गेलं पाहिजे, काय गर्दी झाली तर काय केलं पाहिजे. तर या पद्धतीने 2 दिवस अगोदर आम्ही आमच्या प्रत्येक व्हॉलंटियरला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. CPR ट्रेनिंग पण घेतली जाते. नानावलीमधून टीम येते आणि जे आमच्या म्हणजे जे कार्यकर्ते आहेत, व्हॉलंटियर आहेत, त्यांना CPR ट्रेनिंग पण दिली जाते. आपण फायर मार्शलची पण आपण नियुक्ती केलेली आहे का यामध्ये? फायर मार्शल म्हणजे आम्ही म्हटलं तर आमच्या कॉलनीमध्ये फायर फायटर आहे, तर तो नाही म्हटलं तरी इकडे जातो सुट्टी घेऊन. म्हणजे आम्ही म्हणतो ना की 15 दिवस प्रत्येक जण आज सुट्टी घेऊन ऑफिस असेल तर ऑफिस बंद करून इथे सेवा करतो. सेलिब्रिटी एवढंच कुठून अपेक्षित आहे, कारण अंतराज आणि सेलिब्रिटी एक समीकरण आहे. जो पहला दिन है यहाँ पर ये बार बहुत सेलिब्रिटी लाइन अप हुआ है. कम से कम 10-12 सेलिब्रिटी पहला दिन ही आ गए, जैसे अर्चन भुवन सिंह है, परमीत सिंह है और बड़े लिस्ट यहाँ पर है मेरे पास. जो दंगल टीवी है उसका पूरा टेलीकास्ट यहाँ पर दर्शन देने वाले हैं. तो पूरा पहले दिन एक बार बॉलीवुड यहाँ पर दिखेगा और सब दर्शन करने के लिए आएंगे. और पूरा जो 15 दिन का फेस्टिवल है, जो डायमंड जुबली ईयर, उसका पूरा आनंद जरूर सब लोग लेंगे. क्योंकि पूरा आप देखेंगे अंधेरी का राजा का परिसर पर स्पेशल लाइटिंग पूरा 60 साल का हिसाब से डाला हुआ है. और ये लाइटिंग पूरा मुंबई में एक मशहूर विषय होगा चर्चा के लिए. और राजसेवा आपण देणार आहात का? नक्कीच आम्ही राजसाहेबांना सुद्धा पत्रिका पाठवलेली आहे आणि तुम्हाला सांगतो की यावेळेला आम्हाला मंडळाला शुभेच्छा देताना आपण बघितलं असेल की आदेश बांदेकरांनी स्वतः बरदारेश्वरला जाऊन तिकडनं आमच्या मंडळाला शुभेच्छा दिल्या. तसेच प्रियांका चोप्रांनी सुद्धा US मधनं आम्हाला शुभेच्छा पाठवल्या.
काय तर मी इथे तुम्हाला दाखवू शकतो. आणि स्वतःहून देतात, आम्हाला स्वतःहून फोन करतात, ते येतात. जसे आता जॉय मुखर्जींच्या मिसेस आहेत, त्यांनी मला आज फोन केला होता. ते म्हणून की मलासुद्धा यायचं आहे, आणि मग ते नाव सांगितलं नाही कोणाला घेऊन यायचं आहे, पण त्यासुद्धा सेलिब्रिटीज लोकांना घेऊन येणार आहे. तर असं एक भक्तांमध्ये, आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य असं आहे, सेलिब्रिटी असो तो सामान्य गणेश भक्त असो, प्रत्येकाला आम्ही मूर्तीच्या चरणस्पर्श आम्ही करून देतो. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्या इन्स्ट्रक्शन आहे, अजिबात धक्काबुक्की करायची नाही, मूर्तीचं संरक्षण फक्त करा, तो त्याच्यावर पडणार नाही हे बघा, बाकी कोणाला एकालाही धक्का लागता कामा नये. आणि जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 40 CCTV आमचे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही स्वतःसुद्धा 24 तास त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो. आमच्या प्रत्येकांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये ते सगळं CCTVचं जे शूटिंग आहे ते आम्हाला दिसत असताना कुठून ना कुठे कोण ना कोणतरी बघतं की कोण जर गैरप्रकार करत असेल तर अशा लोकांना आम्ही लगेच बाहेर करतो. परंतु आता मुलं जी आमच्याकडची आहेत, ते कार्यकर्ते जे आमच्या बरोबर आहेत, ते आता ट्रेन झाले, त्यांना माहिती आहे की आपले सिनियर आपल्याकडे बघतायत, आणि त्यामुळे ते सुद्धा वागणूक तशी करतात. आणि त्यामुळेच आम्हाला आंबोली पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणतेही पोलीस जे डिपार्टमेंट आहे ते आम्हाला सातत्याने एक शिस्तप्रिय आणि एक चांगला गणेश उत्सव तुम्ही साजरा करताना आम्हाला बक्षीस मिळत असतं. तुम्ही या ट्रॉफी आम्ही इथे लावणार होतो, आज ट्रॉफ्या खाली आहेत, परंतु तसं जसं बाहेरचं मिळतं तसंच आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचं, आणि त्याचं आम्हाला अतिशय कौतुक आहे की डिसिप्लिन म्हणून जे मंडळाला आम्हाला जे हे पारितोषिक मिळतं त्यातच सगळं आलं. प्रत्येक टीम आमच्याकडे आहे, डॉक्टर सुद्धा आपल्या कॉलनीमधूनच आहे. आणि सांगायला आनंद होईल की पंतसाहेबांची कन्या जी युकेला असते ती सुद्धा इथे 15 दिवस सेवा करण्यासाठी आलेली आहे, आणि ती इथे सेवा देणार आहे.